स्वागत आहे तुमचं अधिराज रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज बनवणार आहोत शंकरपाळी. एकदम बिस्किटासारखी खुसखुशीत होणारी विना तेलकट अशी ही शंकरपाळी आहे. शंकरपाळी बिलकुलही तेलकट होत नाही. त्यासाठी मी काही खास ट्रिक्स दिलेल्या आहेत. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. शंकरपाळी बनवण्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला या वाटीने सुद्धा प्रमाण दाखवते. ही सेम वाटी 4 वाट्या मैदा मी घेतलेला आहे. वाटीने प्रमाण दाखवलं म्हणजे तुम्हाला शंकरपाळी करायला एकदम सोपी जाईल. अशा प्रकारे संपूर्ण 4 वाटी मैदा मी परतीमध्ये काढून घेतलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी असं हे सगळं तूप मी वापरणार आहे. मी गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी 1 वाटी पाणी घालून घेते. ती सेम वाटी आहे ज्याने आपण पीठ मोजलेलं होतं. त्यानंतर आपण यामध्ये तूप घालून घेऊयात. तूप 1 वाटीला थोडंसं कमी आहे. त्यानंतर मी यामध्ये ॲड करते साखर. साखर 1 वाटी आहे. साखर आणि तूप पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळेपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं. या मैद्यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करूया, म्हणजे मिठाने कोणत्याही गोडाच्या पदार्थाला टेस्ट छान येते. तर तुम्ही पाहू शकता साखर आणि तूप पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळलेलं आहे. आपण बनवलेलं मिश्रण आपण या मैद्यामध्ये थोडं थोडं मिक्स करूया. हे गरम गरमच मिक्स करायचं. प्रमाण जर व्यवस्थित असेल तर आपला गोळा व्यवस्थित बनतो आणि शंकरपाळी खूप छान बनते. शंकरपाळी छान होईल. तुम्ही पाहू शकता मी पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि हे पीठ मी कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवणार आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 1 ताससुद्धा पीठ भिजवू शकता. जेवढं जास्त भिजेल तेवढी शंकरपाळी छान खुसखुशीत होतील. तर अर्धा तास झालेला आहे. तुम्ही पाहू शकता आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे. आता आपण याचे चपातीसारखे छोटे छोटे गोळे करून लाटून घ्यायचं. थोडं जाडसरच ठेवायचं, जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही. तर तुम्ही पाहू शकता मी छोटीशी पोळी लाटून घेतलेली. तर मी आता चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या करणार आहे. तुम्हाला जसा आकार आवडतो तसं तुम्ही करू शकता ट्रायंगल वगैरेमध्ये. एकदम सोपी रेसिपी आहे. प्रमाण जर व्यवस्थित घेतलं तूप साखरेचं तर एकदम छान शंकरपाळी बनते. एकदम खुसखुशीत बिस्किटासारखी बनते. तर तुम्ही पाहू शकता शंकरपाळीची जाडी मी अशा प्रकारे ठेवलेली आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. जाड ठेवल्यावर पण काय होतं, आतून कच्ची राहते. तर अशा प्रकारे तुम्ही काढून घ्या शंकरपाळ्या. तेल मी सुरुवातीलाच गरम करायला ठेवलेलं आहे. तेल जास्तही गरम नाही आहे. जास्त पण गरम केलं की काय होतं, करपतात शंकरपाळ्या. एकदम कमी गॅसवरती शंकरपाळी भाजून घ्यायची. जास्त फास्ट गॅस ठेवला तर करपून जातील, फक्त आतून कच्चे राहतात. थोड्या वेळाने असं हलवायचं साईडून. तुम्ही पाहू शकता शंकरपाळीचा कलर हलकासा सोनेरी व्हायला लागला आहे. तसं म्हटलं तर शंकरपाळी तयाला वेळ हा लागतोच, गडबड बिलकुल करायची नाही आहे. आता पहा तुम्ही परफेक्ट कलर असा झालेला आहे बिस्किटाचा. जास्तही ब्राऊन करायचा नाही आहे, कारण आपण जेव्हा शंकरपाळी बाहेर काढतो ना त्यानंतर पुन्हा त्याचा कलर थंड झाल्यानंतर पुन्हा जास्त डार्क दिसायला लागतो. आता या सगळ्या शंकरपाळ्या मी काढून घेते प्लेटमध्ये. तर हे पहा शंकरपाळी मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. शंकरपाळ्या आपण बनवलेल्या होत्या त्या पहा आणि ह्या तळलेल्या शंकरपाळ्या पहा, याची साईज डबल झालेली आहे. एकदम छान खुसखुशीत बिस्किटासारखी लागते सेम. तुम्ही नक्की करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा. धन्यवाद.